चला सारा 11 आणि त्याचबरोबर आर्यन सी सी कॅप्टन रिपोर्ट करा टॉस बॉक्समध्ये. सारा 11 आणि आर्यन सी सी दोघांमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट केले. आपण लगेच आपण टॉस करणार आहोत. चिट्टू पावशी जर तिथे उपस्थित आहे, आपण टॉस लगेचच कव्हर करूया. आणि चालू असलेल्या सामन्याचा विजेता आपण लगेच कुठे जायचं नाहीये. तिसरा सामना तुम्हाला लगेचच खेळायचा आहे. याच्या पुढचा सामना ज्या संघामध्ये होईल त्या संघाचा विजेता, त्या सामन्याचा विजेता संघ आणि चालू असलेल्या सामन्याच्या विजेता संघांमध्ये लगेच फाईट होईल तिसऱ्या सामन्यात. याची आपण नोंद घ्या. म्हणजे जास्त लांब कुठे जाण्याची गरज नाही आहे. स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे, स्वर्गीय गणेश बाबूराव मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित SM बॉयज क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा प्रमुख आयोजक विकी मनोहरराव शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित. मी बादत चिट्टू पावशे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॉमेंट्री आमच्या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभस्य नाणेफेक इथे संपन्न होते. टॉस पिन झाला आहे. आर्यन सी सी वर्सेस सारा 11 यांच्यामध्ये. सारा 11 संघाने नाणेफेक जिंकले. बघायचे काय निर्णय स्वीकारत आहेत. 5 षटकांचा सामना असेल. दुसरं सत्र आपण सुरू करत आहोत. नाही स्ट्रायकिंग एंडला सारा 11 संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप सुंदर आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळते. चिट्टू पावशेचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. कारण पूर्णपणे मॅनेजमेंट चिट्टू पावशेकडे होती. मग त्यामध्ये आपण बघतोय की स्कोरर असो, कॉमेंटर असो, त्यानंतर आमचे अंपायर्स असो, यांची पूर्णपणे जबाबदारी चिट्टूच्या खांद्यावर होती. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट सज्ज होतो करण. आणि स्ट्रायकिंग फलंदाज आपण बघतोय मिलिंद आणि त्याच्यासोबत आले तो आशू. ऑल द बेस्ट. हो, पहिला चेंडू अप्रतिम फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरमध्ये. ज्या गोलंदाजीला अंबरना शैलीची गोलंदाजी म्हणतात ती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. संचित माध्यमातून पहिलाच अप्रतिम चेंडू करणचा पाहायला मिळतोय. अशा शैलीमध्ये आपण ऋत्विक गोरडेला बघतो व्यावसायिक लेवलला खेळत असताना अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. हो, हा चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. वाईट डिलिव्हरी. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे चेंडू. धावसंख्या 2. करण राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पहिले षटक घेऊन स्वीप केलाय. हो, गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये एक एक रिव्ह्यू प्रत्येक संघाकडे आहे. मग तुम्हाला तो कुठे युटिलाइज करायचं तुमच्यावर डिपेंड आहे, कॅप्टनवर डिपेंड आहे. रनआउट आणि नो बॉलसाठी तुम्ही तो युटिलाइज करू शकता, यूज करू शकता. पण प्रत्येक इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू. या सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. धावसंख्या धावफलकडे एकूण अंकित झाली ती 3 धावा. चांगला चेंडू. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. सरप्राईज डिलिव्हरी संचित अवचितची. आणि इथे होती ती मिस पूर्णपणे मिस. बघायचं पंचांचा सिग्नल काय येतो या चेंडूवर. 22. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. मिलिंद पाचारणे अनुभवी खेळाडू आहेत. शेखर धोत्रे वन ऑफ द ग्रेट लिजेंडरी क्रिकेटर. आणि सध्या आपण बघतो की अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत तुम्हाला हे जोडी पाहायला मिळते. पंकज भोईरला सुद्धा तुम्ही सातत्याने बघता पंचांच्या भूमिकेत. चांगला ड्राईव्ह, चांगला ड्राईव्ह. मोठा फटका मारण्याची संधी अजिबात दिली नाही करणने. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत कंजूस गोलंदाज आहे करण. सहसा मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. एकूण धावसंख्या धावफलकर 5. गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल फ्रॉम करण. अगेन स्ट्रायकिंग याला बॅट्समन मिलिंद. चांगला ड्राईव्ह गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि पहिला चौकार या इनिंग मधला.
ती त्या क्युरेटरला विचारा, त्याला किती मेहनत घ्यावी लागते ती खेळपट्टी बनवण्यासाठी. एखाद्या आयोजकांना जाऊन विचारा की त्यांना किती खेळपट्टी ती टिकवावी लागते त्या क्रिकेट स्पर्धेसाठी. त्यामुळे यानंतर कुठल्याही संघाने जर खेळपट्टीवर मीटिंग घेतली ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. देर इज नो मीटिंग ऑन स्पेशली ऑन क्रीज. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली. एका षटकाकडे धावसंख्या अंकित झाली. धावफरक आपण बघतोय ते म्हणजेच 13 धावा. चांगली सुरुवात, चांगलं उत्तर. चेजिंग द टोटल ऑफ 68 इन 5 ओव्हर. 68 धावसंख्येचा पाठलाग 5 षटकामध्ये करायचा आहे. तो जय भोले उल्हासनगर या संघाला. राऊंड विकेट या षटकामध्ये. ऋषी रिव्हर्सचा अटेम्प्ट घेतला होता पण लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत भर. धावसंख्येत धावफरक 14 धावा. 14 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आशू. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांचा येतोय. संघाच्या धावफलकावर अजून एक धावेने ॲड होते. धावसंख्या धावफलकावर 15. 15 ऑन द बोर्ड. तेवीस चेंडू अजूनही पण 53 धावींची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ती जय भोलेनाथ उल्हासनगर या संघाला. ऋषी राऊंड विकेट पुन्हा एकदा. स्ट्रायकिंगला मिलिंदसाठी. ओ लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. वाईट डिलिव्हरी. पंचांचा इशारा वाईटचा. सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऋषी. चांगला फटका. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर चौकार. शेपमध्ये चांगला एक्झिक्युशन आणि धावसंख्या वेग पकडते. एकूण अंकित धावफल करते 20 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर ऋषी मिलिंदसाठी. हो चांगला फटका. सेफ शॉट. बॉटम हँडचा चांगला वापर. हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलंय आणि धावसंख्या 21 धावा अंकित झाली धावफलकावर. अजूनही मैदानावर लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच 42 धाव्यांचं 47 धाव्यांचं 21 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 बॉल अँड 47 टू विन. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऋषी आशूसाठी. फुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह पण मिड विकेटला क्षेत्रक्षण चांगला पाहायला मिळते. फेक चांगली होते. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल डबलने मात्र काहीच इम्पॅक्ट होणार नाही आहे. चौकार मारावे लागतील. गॅप शोधावा लागेल आणि धावासुद्धा गोळा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. या धावसंख्येला पाठलाग इथे करत असताना 68 धावेंचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू हवेमध्ये आणि जाऊ दिलंय. फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय मैदानावर. जय संचित 11 या संघाला. गोलंदाज ऋषीला. नवीन आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदर्श 3ऱ्या क्रमांकावर. पाठलाग इथे सुरू आहे तो 68 धावेंचा मैदानावर आपण बघतोय 5 षटकांमध्ये. 68 धावसंख्येचा पाठलाग म्हणजे 13 जवळजवळ 6-0ची गती राखायची आहे प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी 5 षटकांच्या सामन्यामध्ये. आदर्श ऑन स्ट्राईक. यशीच्या मागून सचिन पुजारी फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय. राऊंड विकेट पुन्हा सज्ज होईल तो ऋषी.
नेक्स्ट बॉल फ्रॉम आदर्श. स्वीप पहिल्या चेंडूवर आणि क्विक सिंगल. पहिल्या इनिंगमध्ये आपण जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बघितला, खास करून सचिन पुजारी. सचिन एंटरटेन केलं पहिल्या इनिंगमध्ये. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. खास करून सचिनची बॅटिंग इम्पॅक्ट टाकणारी होती. त्याच्या बॅटमध्ये आपण एकूण चौकार बघितले ते एकूण 4, 19 धावांचं त्याचं योगदान. त्यानंतर आपण सचिनची बॅटिंग बघितली. सचिन पुजारी 2 चौकारच्या मध्ये 15 धावांचं योगदान. त्यानंतर आपण बघतो की युवीने सुद्धा एक चौकार वसूल केला, परमेश सुद्धा एक चौकार वसूल केला आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. धावा कुठल्या त्या 67, 13.40च्या गतीने. आणि ते मात्र 13.80च्या गतीने 68 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे ते जय भोलेनाथ उल्हासनगर या संघासमोर. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते क्रिकेट स्पर्धेचं. रोख रुपये पारितोषिक 50,000 रुपये. आकर्षक भव्य दिव्य SM बॉयज क्रिकेट चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये. आकर्षक भव्य दिव्य SM बॉयज क्रिकेट चषक. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य SM बॉयज क्रिकेट चषक तुम्हाला पाहायला मिळतो क्रिकेट स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजी क्षेत्रासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. आकर्षक पारितोषिक. मालिकावीरसाठी तुम्हाला कूलर पाहायला मिळतोय. अवश्य त्या कूलरचा लाभ घ्या. शेवटच्या टप्प्यामध्ये बघायचं मालिकावीर म्हणून कुठला खेळाडू इथे मात्र त्याचं नाव उल्लेख केला जाईल. तो मात्र आपल्या घरी जाऊन मात्र या कूलरचा आनंद घेईल या गरमीमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. तिसरा षटक घेऊन तो म्हणजे तुषार, जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. स्टेप आउटवरून खेळायचा प्रयत्न ऑन साईडला प्लेस केला चेंडूला समोर. मिळेल ती फक्त एकच धाव. एकूण ॲड झाले धावफलकावर त्या 24 धावा. 24 ऑन स्कोर कार्ड इन थर्ड ओव्हर. चांगला फटका बॅक टू द बॉलर. वेगवान फटका होता. चांगला प्रयत्न केला गोलंदाजाने तुषारने. चेंडूचं वेग कमी केला, पॉज दिला थोडंसं. बॅकअप चांगलं आहे. मिळेल ती फक्त एकच धाव आशूला. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती म्हणजेच 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडूला एक्झिक्यूट करायचं डीप स्क्वेअर लेगमध्ये पण टायमिंग झाला नाही या फटका. आणि मिळते ती या चेंडूवर फक्त एकच धाव, ती फलंदाज आदर्शला. 26 धावा धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू नाही तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि 42 धावांचं लक्ष. नो बॉल, पण फलंदाज बाद होईल. गोलंदाजाला मिळते ते यश, फलंदाज बाद. फलंदाज बाद होते. गोलंदाजाला यश मिळते. चेंडू सुद्धा ते काउंट केला जातोय. एकूण धावसंख्या अंकित धावफलकर आतापर्यंत मला सांगतायत बिपिन दुबे 27 धावा. त्यामुळे समीकरण उरले 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 41 धाव्यांची गरज. उलटा पुलटा 14 चेंडू आणि 41. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा तुषार. हा चेंडू नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल कॉल केलाय आणि स्टंपिंगसाठी सुद्धा अपील करत असताना पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. इट्स नो बॉल. 40 धावा अजूनही करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर ते 14 चेंडूवर 40 धावा. पहिल्या षटकात विकेट किपरने चूक केली होती पण त्या चूक दुरुस्त करत असताना अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज. हा सुद्धा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त मिळते आणि फलंदाज बाद.
राऊंड द विकेट तुषार ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म तिकडे मारा करेल किरणसाठी. स्वीपचा फटका दाखवायचा होता पण टायमिंग होत नाही. विकेट कीपरकडून थोडीशी चूक आणि पंचांचा इशारा 22चा. संघाच्या खात्यामध्ये धाव ॲड होईल आणि एकूण धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ड्रिंक ब्रेक गेला जाईल आणि ड्रिंक ब्रेकमध्ये आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये छोटासा एक अंडरआर्म फ्रीज आहे. तिथे मात्र तुम्ही जाऊन पाण्याचा आस्वाद घेऊ शकता पण बाटल्या इतस्तत कुठेही फेकू नका. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. बिपिन तुम्ही मला सांगतो एकूण धावसंख्या अंकित झाली धावफलकावर ती 29 धावा म्हणजे सरासरी थोडीशी कमी आहे. आपण बघतोय 9.66 जी पहिल्या सत्रामध्ये 13.33 होती. जेव्हा बॅटिंग करत असताना संचित इलेव्हन या संघाने 40 धावा कुठल्या होत्या 3 षटकाखेर. समीकरण आहे मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूत करायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. बिपिन तुम्ही मला सांगतायत 39 धावा. 19.5ची गती राखायची प्रति षटकामागे. चौकारच मारावे लागतील प्रत्येक चेंडूवर तुम्हाला तरच तुम्ही विजयाच्या समीस पोहोचू शकता. अप्रतिम आयोजन या क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. विकी मनोहरराव शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून अनिकेत कातकर, जितू गायकवाड, रोहन शिंदे, मिनेश सावंत, कुशाल माळी, अश्विन दरेकर, चिराग चव्हाण, शुभम शिलेलाल, चिट्टू पावशे, सुनील फुलोरे, मनोज वाणी, साई गंगावणे, धीरज शर्मा, राहुल सुलेगावकर, विशाल डाके आणि त्याचबरोबर तेजस महादे. ही सर्व आमची कार्यकारिणी सदस्य आहेत. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण सुद्धा पाहायला मिळते. कुणाल म्हात्रे आणि त्यांची टीम. पहिल्यांदाच कुणालची भेट आमची मुरबाड येथे धडाक्याच्या चषकामध्ये झाली आणि सातत्याने मात्र प्रगती जबरदस्त सुरू आहे टेन क्रिकची. भरपूर मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा आहे. अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, काही इव्हेंट्स असो आणि टेन क्रिकला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. घरबसल्या सुद्धा ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. तुमच्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, स्मार्टवर सुद्धा तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि खूप चांगला टच पाहायला मिळतो. भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला फ्लॅग्स पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर नेटकचं असं तुम्हाला आयोजन पाहायला मिळते क्रिकेट स्पर्धेचं. ओपन बाउंड्रीज आहे. मैदान खूप सुसज्ज असं तुम्हाला हे मैदान पाहायला मिळते आणि मैदानावर सुरू असलेला तुम्ही पाहतात SM बॉईज क्रिकेट चषक 2022 ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकिब सज्ज होत आहे. आता मात्र समीकरण उरले मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती मैदानावर सामना जिंकण्यासाठी 39 धावेंची. स्ट्रायकिंग एंडला किरण, नॉन स्ट्रायकिंग एंडला आदर्श. चांगला फटका आहे आणि बोर्ड कॅच. काय कॅच तो फिनिश केलाय की नाही आणि पंच अजूनही कन्फर्म करते. यस इट इज आउट. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी हरकत नाही आहे. सुंदर झेल टिपलाय या खेळाडूने. मॅग्निफिसंट कॅच. व्हॉट अ कॅच फ्रॉम परमेश. किरणने सुद्धा एक अप्रतिम झेल टिपलाय याच मॅचमध्ये आणि बॅटिंग करणाऱ्या टीम
4 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 29. षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे. आकिब चांगला फटका आहे. स्टे टू द ग्राउंड. ओ ब्युटिफुल फिल्डिंग फ्रॉम परमेश अगेन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि काय फिल्डिंगचं तुम्ही पाहता. आणि फलंदाज बाद सुद्धा होईल. व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडू कव्हर तर केला, चेंडूचा पाठलाग केला आणि डायरेक्ट चेंडूला फेकून दिलं एसटीवर आणि फलंदाज बाद. व्हॉट एफर्ट फ्रॉम परमेश. एक अप्रतिम झेल तर टिपला परमेशने, नाहीतर फिल्डिंग सुद्धा चांगली केली. चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं. बघितलं की दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि अशा मुवमेंटला आपल्या हाताने चेंडू त्याने ढकलण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूवर एसटीवर गेला आणि अजून एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होत आहे. नुकता त्याला फलंदाज तंबूच्या आश्रयाला निघून जातो ताबडतोब एकही धावसंख्या अंकित न करता. निवडणारा फलंदाज ब्रिजेश मैदानावर. 5 गडी बाद धावसंख्या दाखल करत 30. हो चांगला चेंडू हाताळलाय. बॅट्समनला बघितलं की बॅकफुटला खेळतोय. समोर एक्झिक्यूट केला चेंडू, समोर दिशा दिली चेंडूला अँड डॉट डिलिव्हरी. हवेमध्ये चेंडू आहे, मागे जातोय आणि ब्रिजेश फायनली मात्र चेंडू पोहोचतो स्ट्रायकिंग एंडला. ब्रिजेशला बघितल्यानंतर मला पूर्वीच्या पंकज भोईरची आठवण होते आणि मला असं वाटतं कुठेतरी पंकजचा भाऊच आहे की काय ब्रिजेश. पंकज भोईर आमचे जे पंच आहेत, अप्रतिम अंटराम क्रिकेटर, अप्रतिम ओराम क्रिकेटर सुद्धा. गोरसाई बी संघाचे खूप मोठे चाहते आहेत. स्वीपचा फटका डीपमध्ये आणि तोपर्यंत मिळते ती एकच धाव ब्रिजेशला. ब्रिजेशने आपलं खातं एका धावेने उघडलंय. सामन्याची फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे काय चेंडूंची. सामना पूर्णपणे झुकलाय तो संचित 11 या संघाच्या बाजूने. ज्या संघाने जबरदस्त परफॉर्म केलं पहिल्या षटकामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये. आणि फलंदाज बाद. षटक समाप्त. विकेट गोज टू बॉलर आकिबला मिळते ते. निर्णय षटकात गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्गावर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला फटका ब्रिजेशच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. हो चांगला फटका ब्रिजेशच्या बॅटमधून चौकार पाहिल्यामध्ये दुसरा चौकार या षटकातला खास करून. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी चांगला चेंडू, वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर तुषारचा. या 4 संघांचा लॉट कंप्लीट झाल्यानंतर दिवा डोंबिवलीचा लॉट इथे कव्हर केला जाईल 8 संघांचा. स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू डायव्हर्ट होतोय. हा तिसरा चौकार ब्रिजेशच्या बॅटमधून या षटकातला. षटकांचा खेळ समाप्त होतोय. 23 धावेने सामना इथे खिशात टाकलाय, जिंकलाय तो संचित.